त्या शेतकऱ्याला खरीपाचा कर्ज पुरवठा नसणं या दोनही गोष्टी एकच आल्या. शब्दांचं खेळ आहे ते बाकी सगळे. तुम्हाला ते मग मी तेच सांगतो ना, तुमच्या दानत नाही तेवढ्या फायली घ्यायच्या नाही. तुम्ही त्या गावात, ते गाव केवढं आहे, सलग 3-4 वर्ष आहे मी त्या शाखेचे नाटकं बघतोय. गोड गोड बोलून वेळ मारून न्यायची. कर्ज खरीपाचा पुरवठा करायच्या वेळेस तुम्ही सांगायचं आता नाही होऊ शकत, नंतर नाही होऊ शकत. तुम्ही लेखी द्या, हात बल द्या. 1 मिनिट, लेखी द्या नाही तर उद्या ती बँक बंद राहील. लिहून घ्या माझ्याकडून, बँक बंद राहील उद्यापासून. ती लेखी द्या, नाही तर मग काय करता, लेखी द्या. तुम्ही देऊ नका कर्ज, पहा तुम्ही त्याला कुठून कर्ज पुरवठा करायचा आणि तुम्ही कसे काम करता पाहतो त्या शाखावर. लेखी द्या त्याला. मला जर परत फोन आला त्या शेतकऱ्याचा, मी आत्ता येईल बँक बंद करून घेईल, सांगून देतो. तुम्ही त्यांनी कर्ज पुरवठा मागणी केली तुमच्याकडे 8 दिवसापासून, 8 दिवसाची जास्तीत जास्त 15 दिवस. त्या शेतकऱ्याला सांगताय तुम्ही का स्टाफ नाही, आता भेटूच शकत नाही. स्टाफ नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे, कर्ज पुरवठा करायचा हा तुमचा प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेम मधून सोल्युशन काढणं शेतकऱ्याचं काम नाही. तो त्याच्या पोटी तुम्हाला व्याज देतो. तो व्यवसाय आहे तुमचा, तुम्ही काय सेवा नाही करत आहे. काय सेवा आहे या असल्या सेवा? काय करायच्या डोंबल्याच्या सेवा आहे का? कचाकच काय कचाकच पेमेंट घ्या म्हणे सेवा आहे. फुकट करू राहिले का तुम्ही? काय ते लगेच लेखी द्या, लेखी द्या. बाकीचं माहित नाही, तर आल्यावर तुमच्या सांगून देतो. कोण स्टाफ असेल किंवा तुमचं झोनल मॅनेजर असेल किंवा दीक्षित असेल किंवा जिल्हाधिकारी असेल, त्यांना सांगा प्रार्थी गणेश निंबाळकर बोलत होते. मग तुम्ही तिकडून पुढे निर्णय घ्या. ठेवा फोन. कोण शेतकरी भाऊ? कोण शेतकरी?